ज्या पेशंटने पूर्वी उपचार घेतलेला आहे किंवा ज्या पेशंटची अगोदर तपासणी झालेली आहे अशा पेशंटला पुन्हा त्रास झाल्यानंतर त्याचा एपिसोड आय डी कसा काढायचा ते आपण बघू. आउटकम असाइनला क्लिक केल्यानंतर ज्या संस्थेचा जो पेशंट आहे त्या संस्थेला क्लिक करून त्या ठिकाणी तो पेशंट सर्च करायचा आहे. आता या ठिकाणी हा जो पेशंट आहे याचा उपचार संपलेला आहे, परंतु आता त्रास होत असल्यामुळे आपण एक्सरे काढला आणि एक्सरेची नोंद आपल्याला करायची पॉझिटिव्हची. तर मग ह्या एपिसोडवर ह्या इनिक्शी ॲडवर करता येणार नाही, तर आपण एपिसोड करावं लागेल. आउटकम दिल्यानंतर खाली ॲड न्यू एपिसोड शब्द येतो, त्याला क्लिक करायचं, नेक्स्ट करायचं. नेक्स्ट करून जे जे गोष्टी भराव्या सांगितलेल्या ते गोष्टी भरून घ्यायच्या. हेल्थ फॅसिलिटी कोणची ती टाकून द्यायची. नोंदवताना ॲक्टिव्ह, PHI, पूर्ण नाव, वय, मोबाईल नंबर, TU म्हणजे TB युनिट, डिस्ट्रिक्ट, हेल्थ फॅसिलिटी, विलेज येत नसेल तर कोणताही सिलेक्ट तरी चालेल, कारण अगोदर आपण नोंदवलेलं आहे. त्यानंतर इथे की पॉप्युलेशन सिलेक्ट केलेली नाही आहे, की पॉप्युलेशन आपण सिलेक्ट करून घेऊया आणि HIV नॉन रिॲक्टिव्ह करून ॲड करायचं की त्याचा एपिसोड आय डी तयार होतो. त्या ठिकाणी जिथे आपल्याला एपिसोड आय डी दिसतो त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 ID दिसतात. जो वरचा आहे तो पूर्वी त्यांनी ट्रीटमेंट घेतली तो आहे आणि आता सध्या आपल्याला जी टेस्ट भरायची तो आहे. असं केल्याने त्याची मागची हिस्ट्री एकाच आय डीवर आपल्याला शोधता येते आणि त्याचं जे DBTचं अकाउंट नंबर ते आपलं कॅरी फॉरवर्ड होतं ह्या अकाउंटला आणि दोन्ही ठिकाणी आपल्याला सेम माहिती बघावयास मिळते. एका पेशंटचा एकच निक्ष आय डी असेल पण एपिसोड आय डी अनेक होऊ शकतात. या पद्धतीने जुना पेशंट असेल तर त्याची एपिसोड आय डी करून घ्यावी.